गिरनार परिक्रमा भाग 1. गिरनार पर्वताचे रहस्य, इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. भारताच्या पवित्र भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, परंतु काही ठिकाणे अशी आहेत की जिथे गेल्यावर मनाला अवर्णनीय शांतता मिळते. अशाच दिव्य स्थळांपैकी एक म्हणजे गुजरातमधील जुनागढजवळ वसलेला पवित्र गिरनार पर्वत. हा पर्वत केवळ डोंगर नाही, तर हजारो वर्षांची साधना, तपश्चर्या, संतपरंपरा आणि भक्तीचा जिवंत इतिहास आहे. अनेक ऋषी, योगी, नाथ संप्रदायातील सिद्धपुरुष आणि दत्तभक्तांनी या पर्वतावर तप केले, अशी परंपरा सांगितली जाते. त्यामुळे गिरनारला सिद्धभूमी असेही संबोधले जाते. दत्त संप्रदायात गिरनारला अत्यंत मानाचे स्थान आहे. अनेक भाविकांच्या श्रद्धेनुसार भगवान दत्तात्रेयांनी येथे तपश्चर्या केली आणि त्यांच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन झाली. त्यामुळे लाखो भक्त दरवर्षी येथे दर्शनासाठी आणि परिक्रमेसाठी येतात. गिरनार पर्वतावर अनेक महत्त्वाची देवस्थाने आहेत. दत्तात्रेय शिखर, अंबाजी मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, जैन मंदिरे आणि इतर अनेक पवित्र स्थळे येथे आहेत. प्रत्येक ठिकाणाचा स्वतंत्र इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. मित्रांनो, गिरनार परिक्रमा ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही. ती मन, शरीर आणि आत्म्याचा प्रवास आहे. सुमारे 35 ते 36 किलोमीटरचा हा मार्ग जंगल, डोंगर, नैसर्गिक पायवाटा आणि पवित्र स्थळांमधून जातो. या प्रवासात माणूस केवळ चालत नाही, तर स्वतःशी संवाद साधायला शिकतो. परिक्रमेदरम्यान हजारो भाविक श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि इतर दत्तनामांचा जप करत चालतात. त्या वातावरणात भक्ती, सेवा, सहकार्य आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. गिरनार आपल्याला एक मोठा संदेश देतो, जीवनात कितीही चढउतार आले, तरी धैर्य आणि श्रद्धा सोडू नका. डोंगर चढण्यासाठी जसा प्रत्येक पाऊल महत्त्वाचा असतो, तसाच आयुष्यातील प्रत्येक चांगला विचार आणि प्रत्येक सत्कर्म आपल्याला उंचीवर घेऊन जातो. या मालिकेत पुढे आपण जाणून घेणार आहोत गिरनारचा प्राचीन इतिहास, भगवान दत्तात्रेयांचा गिरनारशी संबंध, परिक्रमेचा संपूर्ण मार्ग, परिक्रमेचे नियम, काय तयारी करावी, परिक्रमेदरम्यान कोणती काळजी घ्यावी, आध्यात्मिक आणि आरोग्यदायी फायदे आणि अनेक प्रेरणादायी कथा. चला, या पवित्र यात्रेची सुरुवात श्रद्धेने करूया. श्री गुरु गिरनार परिक्रमा भाग 2. गिरनारचा इतिहास, पौराणिक महत्त्व आणि भगवान दत्तात्रेयांशी असलेले दिव्य नाते. मागील भागात आपण गिरनार पर्वताचा परिचय आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेतले. आज आपण गिरनारचा इतिहास, पौराणिक संदर्भ आणि भगवान दत्तात्रेयांशी असलेल्या या पवित्र पर्वताच्या नात्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गुजरातमधील जुनागढ शहराजवळ उभा असलेला गिरनार पर्वत हा भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक मानला जातो. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हा पर्वत हिमालयापेक्षाही अधिक प्राचीन आहे. म्हणूनच गिरनार हा केवळ धार्मिक नव्हे, तर ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय परंपरेनुसार अनेक ऋषी, मुनी, योगी आणि सिद्धपुरुषांनी या पर्वतावर तपश्चर्या केली. त्यामुळे या भूमीला सिद्धक्षेत्र असेही म्हटले जाते. भगवान दत्तात्रेय आणि गिरनार. दत्त संप्रदायातील अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार भगवान दत्तात्रेयांनी गिरनार पर्वतावर दीर्घकाळ तपश्चर्या केली. आजही गिरनारच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक हजारो पायऱ्या चढून जातात. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप मानले जाते. त्यांनी जगाला वैराग्य, ज्ञान, सेवा आणि समत्व यांची शिकवण दिली. दत्तपरंपरेत गिरनारला विशेष स्थान आहे,
कारण अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार येथे दत्तगुरूंची दिव्य उपस्थिती अनुभवता येते. गिरनारवरील इतर पवित्र स्थळे. गिरनार परिसरात अनेक महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. दत्तात्रेय पादुका, अंबाजी मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, जैन तीर्थक्षेत्र, विविध प्राचीन गुहा आणि साधनास्थळे. यामुळे वेगवेगळ्या परंपरांचे भाविक येथे श्रद्धेने येतात. गिरनारची परिक्रमा का करतात? परिक्रमा म्हणजे केवळ डोंगराभोवती चालणे नाही. ती नम्रतेचा, श्रद्धेचा आणि आत्मचिंतनाचा प्रवास आहे. जेव्हा भाविक जंगलातून, डोंगरातून आणि नैसर्गिक मार्गाने चालत जातात, तेव्हा त्यांना निसर्गाशी आणि स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याची संधी मिळते. अनेक भाविकांच्या श्रद्धेनुसार ही परिक्रमा केल्याने मन शुद्ध होते, संयम वाढतो आणि भक्ती दृढ होते. हे श्रद्धेचे विषय आहेत आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. गिरनार परिक्रमा भाग 3. गिरनार परिक्रमा प्रत्यक्ष कशी करावी? संपूर्ण मार्ग, तयारी आणि आवश्यक नियम. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण गिरनार पर्वताचा इतिहास, त्याचे पौराणिक महत्त्व आणि भगवान दत्तात्रेयांशी असलेले नाते जाणून घेतले. आज आपण सर्वात महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, गिरनार परिक्रमा प्रत्यक्ष कशी करावी. जर तुम्ही पहिल्यांदाच गिरनार परिक्रमा करणार असाल, तर हा भाग तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. परिक्रमेची लांबी. गिरनार परिक्रमेचे अंतर साधारण 35 ते 36 किलोमीटर आहे. हा मार्ग गिरनार पर्वताभोवती जंगल, टेकड्या, कच्चे रस्ते आणि नैसर्गिक पायवाटांमधून जातो. अनेक भाविक ही परिक्रमा एका दिवसात पूर्ण करतात, तर काही जण आपल्या गतीनुसार अधिक वेळ घेतात. परिक्रमा कुठून सुरू होते? परंपरेनुसार परिक्रमेची सुरुवात भवनाथ महादेव मंदिर परिसरातून केली जाते. येथे भाविक प्रथम भगवान शिव आणि दत्तगुरूंचे दर्शन घेतात. त्यानंतर संकल्प करून परिक्रमा सुरू करतात. परिक्रमा पूर्ण झाल्यावर पुन्हा याच परिसरात येऊन दर्शन घेण्याची परंपरा आहे. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा. पहाटे लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ व आरामदायी कपडे घालावेत. शक्यतो हलके सामान बाळगावे. पाण्याची बाटली, टॉर्च, रेनकोट, हंगामानुसार आवश्यक औषधे आणि थोडा हलका खाऊ सोबत ठेवावा. मनात श्रद्धेचा संकल्प करून श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप सुरू करावा. चालताना कोणती काळजी घ्यावी? गिरनार परिक्रमा ही स्पर्धा नाही. ती श्रद्धेची यात्रा आहे. म्हणून आपल्या क्षमतेनुसार चालावे. घाई करू नये. थकवा जाणवल्यास थोडा आराम करावा. पुरेसे पाणी प्यावे. सहप्रवाशांना मदत करावी. जंगलात शांतता राखावी. नामस्मरणाचे महत्त्व. परिक्रमेदरम्यान अनेक भाविक सतजप करतात. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. नामस्मरणामुळे मन एकाग्र राहते आणि यात्रेचा आध्यात्मिक अनुभव अधिक गहिरा होतो. सेवाभाव. गिरनार परिक्रमेचे एक वैशिष्ट्य म्हणजे सेवा. मार्गात अनेक स्वयंसेवक भाविकांना पिण्याचे पाणी, चहा, अन्न आणि वैद्यकीय मदत देतात. जर शक्य असेल तर आपणही सेवेत सहभागी व्हावे. सेवा हीच दत्तभक्तीची खरी ओळख आहे. पर्यावरणाची काळजी. गिरनार हा वनक्षेत्राचा भाग आहे. म्हणून प्लास्टिक टाकू नका. झाडांना इजा करू नका. वन्यप्राण्यांना त्रास देऊ नका. कचरा स्वतःसोबत ठेवा किंवा योग्य ठिकाणी टाका. निसर्गाचे रक्षण करणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे. आरोग्याची काळजी. 35-36 किलोमीटर चालणे प्रत्येकासाठी सोपे नसते. म्हणून परिक्रमेपूर्वी काही आठवडे नियमित चालण्याचा सराव करा.
मधुमेह, हृदयविकार, दम्याचा त्रास किंवा गुडघेदुखी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरामदायी पादत्राणे वापरा जर अनवाणी चालणे शक्य नसेल. परिक्रमा आपल्याला काय शिकवते? प्रत्येक पाऊल संयम शिकवते. प्रत्येक चढ आत्मविश्वास वाढवतो. प्रत्येक उतार नम्रता शिकवतो. आणि प्रत्येक थकवा आपल्याला सांगतो. श्रद्धा असेल तर अशक्य वाटणारा प्रवासही पूर्ण होतो. आजचा संदेश. मित्रांनो, गिरनार परिक्रमा ही केवळ शरीराने केलेली यात्रा नसून ती मन आणि आत्म्याची साधना आहे. प्रत्येक पाऊल टाकताना अहंकार मागे सोडा. प्रत्येक श्वासात दत्तनाम ठेवा. प्रत्येक क्षणी सेवा, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना जपा. मग ही परिक्रमा केवळ पूर्ण होणार नाही तर आयुष्यभर लक्षात राहील. याच प्रेरणादायी विचारांसह आजचा भाग येथे संपवूया. पुढील भागात आपण गिरनार परिक्रमेतील प्रमुख स्थळे, त्यांचे धार्मिक महत्त्व आणि त्या ठिकाणांशी संबंधित परंपरा सविस्तर जाणून घेऊ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमा भाग 4. गिरनार परिक्रमेतील प्रमुख स्थळे, त्यांचे धार्मिक महत्त्व आणि दत्तभक्तांसाठी विशेष माहिती. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण गिरनार परिक्रमा कशी करावी, कोणती तयारी करावी आणि कोणते नियम पाळावेत हे जाणून घेतले. आज आपण गिरनार परिक्रमेतील महत्त्वाच्या स्थळांची माहिती घेणार आहोत. लक्षात ठेवा, परिक्रमेचा मार्ग आणि त्यातील काही स्थानिक तपशील वेळोवेळी किंवा व्यवस्थापनानुसार बदलू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष यात्रेपूर्वी स्थानिक प्रशासन किंवा मंदिर समितीकडून अद्ययावत माहिती घेणे योग्य ठरते. 1. भवनाथ महादेव मंदिर. गिरनार यात्रेची सुरुवात प्रामुख्याने भवनाथ महादेव मंदिरापासून केली जाते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठी जत्रा भरते. अनेक भाविक येथे दर्शन घेऊन संकल्प करतात आणि त्यानंतर परिक्रमा सुरू करतात. 2. दामोदर कुंड. भवनाथ परिसरापासून काही अंतरावर दामोदर कुंड हे पवित्र तीर्थस्थान आहे. अनेक भाविक येथे स्नान करून पूजा करतात. स्थानिक परंपरेनुसार या कुंडाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. येथील शांत वातावरण भक्तांना ध्यान आणि प्रार्थनेसाठी प्रेरित करते. 3. जंगलातील पवित्र मार्ग. गिरनार परिक्रमेचा मोठा भाग घनदाट जंगलातून जातो. या मार्गावर चालताना तुम्हाला पक्ष्यांचा मधुर आवाज, डोंगरांची शांतता, थंड वारा आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळते. अनेक यात्रेकरू सांगतात की याच ठिकाणी त्यांना नामस्मरणाचा सर्वाधिक आनंद मिळतो. 4. साधू संतांचे मुक्काम. परिक्रमेदरम्यान काही ठिकाणी साधू, महंत आणि दत्तभक्तांचे तात्पुरते मुक्काम असतात. येथे भजन, नामस्मरण आणि आध्यात्मिक चर्चा चालू असतात. जर संधी मिळाली तर नम्रपणे त्यांचे मार्गदर्शन घ्या. 5. अन्नदान सेवा. गिरनार परिक्रमेचे एक वैशिष्ट्य म्हणजे अन्नदान आणि पाणी सेवा. अनेक संस्था आणि स्वयंसेवक यात्रेकरूंना मोफत पाणी, चहा, फराळ आणि जेवण देतात. भारतीय संस्कृतीत अन्नदानाला श्रेष्ठ दान मानले जाते. जर शक्य असेल तर आपल्या क्षमतेनुसार या सेवेत सहभागी व्हा. 6. गिरनारचे पवित्र वातावरण. परिक्रमेदरम्यान तुम्हाला सत ऐकू येईल. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा अखंड नामघोष संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकतो. अनेक भाविक सांगतात की या वातावरणात चालताना थकवाही कमी जाणवतो. परिक्रमेतून मिळणारे जीवनाचे धडे. गिरनार आपल्याला शिकवतो. प्रत्येक प्रवास एका छोट्या पावलाने सुरू होतो. संयमाशिवाय कोणतेही मोठे ध्येय साध्य होत नाही. एकमेकांना मदत केल्याने प्रवास अधिक सुंदर होतो. निसर्गाचा आदर करणे ही देखील ईश्वर भक्ती आहे.
यात्रेकरूंनी लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी. प्लास्टिक वापरणे टाळा. जंगलात स्वच्छता राखा. वन्यजीवांना त्रास देऊ नका. सहप्रवाशांचा आदर करा. वृद्ध आणि लहान मुलांना मदत करा. पाणी आणि अन्न वाया घालवू नका. आजचा प्रेरणादायी संदेश. मित्रांनो, गिरनारचा प्रत्येक दगड, प्रत्येक पायवाट आणि प्रत्येक झाड आपल्याला एक संदेश देते. अहंकार सोडा, श्रद्धा धरा आणि पुढे चालत राहा. परिक्रमा पूर्ण करणे हेच मोठे यश नाही, तर परिक्रमेतून मिळालेली नम्रता, संयम, सेवा आणि भक्ती आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणे हेच खरे यश आहे. याच प्रेरणादायी विचारांसह आजचा भाग येथे संपवूया. पुढे आपण गिरनारवरील भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांचे महत्त्व, 9999 पायऱ्यांची यात्रा, परंपरेनुसार प्रसिद्ध आणि दर्शनाचा आध्यात्मिक अनुभव याविषयी सविस्तर जाणून घेऊ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमा भाग 5. भगवान श्री दत्तात्रेय शिखर, 9999 पायऱ्यांचा दिव्य प्रवास आणि आध्यात्मिक अनुभव. श्री गुरुदेव दत्त. मागील भागात आपण गिरनार परिक्रमेतील प्रमुख स्थळांची माहिती घेतली. आज आपण गिरनार पर्वतावरील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या भगवान श्री दत्तात्रेयांच्या शिखराविषयी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. गिरनार परिक्रमा आणि गिरनार शिखर यात्रा या दोन वेगळ्या यात्रा आहेत. गिरनार परिक्रमा म्हणजे गिरनार पर्वताभोवती सुमारे 35-36 किमीची प्रदक्षिणा. गिरनार शिखर यात्रा म्हणजे पर्वतावरील पायऱ्या चढून भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेणे. अनेक भाविक दोन्ही यात्रा करतात, पण त्या स्वतंत्र आहेत. 9999 पायऱ्यांचे महत्त्व. लोकप्रिय परंपरेत गिरनारच्या यात्रेला 9999 पायऱ्यांची यात्रा असे म्हटले जाते. प्रत्यक्ष पायऱ्यांची संख्या विविध स्रोतांमध्ये वेगवेगळी सांगितली जाते, त्यामुळे या संख्येकडे प्रामुख्याने पारंपरिक समज म्हणून पाहिले जाते. भाविकांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पायरी ही श्रद्धा, संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे. दत्तात्रेय शिखर. गिरनार पर्वतावरील सर्वोच्च भागात भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे पवित्र स्थान आहे. दत्तभक्तांच्या श्रद्धेनुसार भगवान दत्तात्रेयांनी येथे तपश्चर्या केली आणि त्यांच्या चरणस्पर्शाने हे स्थान पावन झाले. या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येतात. पहाटेची यात्रा. अनेक अनुभवी यात्रेकरू पहाटेच चढाई सुरू करतात. थंड हवा, उगवता सूर्य, डोंगरांवर पसरलेले धुके आणि सत्त घुमणारा श्री गुरुदेव दत्त हा नामघोष वातावरणाला विलक्षण भक्तिमय बनवतो. चढाई कठीण असली तरी प्रत्येक पावलागणिक भक्तांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण होते. यात्रेदरम्यान काय अनुभव येतो? सुरुवातीला शरीराला थकवा जाणवतो, पण हळूहळू मन शांत होऊ लागते. श्वासावर लक्ष केंद्रित होते. नामस्मरण सुरू राहते. आणि अनेक भाविक सांगतात की शिखरावर पोहोचल्यावर त्यांना एक वेगळी अंतर्मनाची शांतता अनुभवायला मिळते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण ही यात्रा अनेकांसाठी आत्मचिंतनाची संधी ठरते. शिखरावर काय करावे? दर्शन घेतल्यानंतर शांतपणे प्रार्थना करा. काही क्षण ध्यान करा. आजवरच्या जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि परतीच्या प्रवासासाठी सावधगिरी बाळगा. फोटो काढण्यापेक्षा त्या क्षणाचा अनुभव मनात साठवणे अधिक मौल्यवान ठरते. यात्रेची खरी शिकवण. भगवान दत्तात्रेयांच्या शिखरावर पोहोचणे हेच अंतिम ध्येय नाही. त्या प्रवासात मिळालेली नम्रता, संयम, सेवा, श्रद्धा आणि आत्मविश्वास हीच त्या यात्रेची खरी कमाई आहे. जसे पर्वतावरील प्रत्येक पायरी चढावी लागते,
तसेच जीवनातही यश मिळवण्यासाठी एक पाऊल टाकावे लागते. कोणताही शॉर्टकट नसतो. आरोग्याची काळजी. जर तुम्ही शिखर यात्रा करण्याचा विचार करत असाल तर नियमित चालण्याचा सराव करा. पुरेसे पाणी प्या. आवश्यक औषधे सोबत ठेवा. घाई करू नका. ज्येष्ठ नागरिक किंवा हृदय, श्वसन किंवा गुडघ्यांचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजचा संदेश. मित्रांनो, गिरनारचे शिखर जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. अहंकारावर विजय, रागावर विजय, लोभावर विजय आणि भीतीवर विजय हीच खरी दत्तभक्ती आहे. याच प्रेरणादायी विचारांसह आजचा भाग येथे संपवूया. पुढे आपण गिरनार यात्रेशी संबंधित काही प्रसिद्ध श्रद्धा, परंपरा, भक्तांचे अनुभव आणि त्यामागील आध्यात्मिक संदेश जाणून घेऊ. आपण या कथांकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहू आणि त्यातून जीवनासाठी प्रेरणा घेऊ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमा भाग 6. गिरनार यात्रेतील श्रद्धा, भक्तांचे अनुभव आणि त्यामागील आध्यात्मिक संदेश. श्री गुरुदेव दत्त. मागील भागात आपण भगवान श्री दत्तात्रेयांच्या शिखराचे महत्त्व आणि त्या दिव्य यात्रेचा अनुभव जाणून घेतला. आज आपण गिरनार यात्रेशी जोडलेल्या काही श्रद्धा, भक्तांचे अनुभव आणि त्यामागील आध्यात्मिक संदेश समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया. गिरनारशी संबंधित अनेक कथा, अनुभव आणि परंपरा या भक्तांच्या श्रद्धेचा भाग आहेत. प्रत्येकाला सारखाच अनुभव येईल असे आवश्यक नाही. मात्र या कथांमधून मिळणारी प्रेरणा आणि जीवनमूल्ये नक्कीच महत्त्वाची आहेत. गिरनार म्हणजे सिद्धभूमी. अनेक संत, योगी आणि दत्तभक्तांच्या परंपरेनुसार गिरनार ही सिद्धांची भूमी आहे. अनेक महात्म्यांनी येथे तपश्चर्या केली, ध्यान केले आणि आत्मज्ञान प्राप्त केले असे मानले जाते. यामुळे अनेक भाविक गिरनारवर जाताना मनात एक वेगळीच भक्ती आणि आदराची भावना घेऊन जातात. भक्तांचे अनुभव. अनेक यात्रेकरू सांगतात की गिरनारच्या यात्रेत सुरुवातीला शरीर थकते, पण जसजसे नामस्मरण सुरू राहते तसतसे मन शांत होत जाते. कोणाला सेवाभावाचा अनुभव येतो. कोणाला निसर्गाच्या सान्निध्यात अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. तर अनेक जण सांगतात की परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढल्याची भावना निर्माण झाली. हे अनुभव वैयक्तिक असतात आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. दत्तगुरूंची शिकवण. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनातून एक महान संदेश दिला. संपूर्ण सृष्टी हीच आपली गुरु आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून काहीतरी शिकता येते. वृक्ष आपल्याला निःस्वार्थपणे देणे शिकवतात. नदी सतत पुढे वाहत राहण्याची प्रेरणा देते. पर्वत संकटातही अढळ राहण्याची शिकवण देतो. आणि पृथ्वी सहनशीलता शिकवते. गिरनारची यात्रा ही या शिकवणींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी आहे. यात्रेत सेवा का महत्त्वाची आहे. गिरनार यात्रेत तुम्ही पाहाल की हजारो स्वयंसेवक निःस्वार्थपणे सेवा करत असतात. कोणी पाणी वाटतो, कोणी अन्नदान करतो, कोणी वैद्यकीय मदत देतो, कोणी थकलेल्या यात्रेकरूंना आधार देतो. ही सेवा पाहून आपल्यालाही समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. निसर्ग आणि अध्यात्म. गिरनारचा जंगलमय परिसर आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्याची संधी देतो. मोबाईल, गोंगाट आणि धावपळीपासून दूर जाऊन काही क्षण शांत बसल्यावर मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. यातून आपण शिकतो की खरी शांती बाहेर नाही, ती आपल्या अंतर्मनात आहे. यात्रेतील खरी परीक्षा. गिरनारची परीक्षा फक्त पायांची नसते, ती मनाची असते. थकवा आला तरी पुढे चालत राहणे. अडचण आली तरी धैर्य न सोडणे.
सहप्रवाशांना मदत करणे आणि प्रत्येक परिस्थितीत नम्र राहणे हीच यात्रेची खरी साधना आहे. आजचा संदेश. मित्रांनो, गिरनार आपल्याला चमत्कार शोधायला शिकवत नाही. तो आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन घडवायला शिकवतो. श्रद्धा वाढवा, सेवा करा, निसर्गावर प्रेम करा, अहंकार सोडा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात दत्तनामाने करा. याच मार्गावर चालणारा प्रत्येक भक्त आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होत जातो. याच प्रेरणादायी विचारांसह आजचा भाग येथे संपवूया. पुढील भागात आपण गिरनार यात्रेपूर्वीची संपूर्ण तयारी, राहण्याची व्यवस्था, काय सोबत घ्यावे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि प्रथमच जाणाऱ्या यात्रेकरूंनी कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमा भाग 7. गिरनार यात्रेपूर्वीची संपूर्ण तयारी, प्रथमच जाणाऱ्या भाविकांसाठी मार्गदर्शक. श्री गुरुदेव दत्त. मागील भागात आपण गिरनार यात्रेतील श्रद्धा, भक्तांचे अनुभव आणि त्यामागील आध्यात्मिक संदेश जाणून घेतला. आज आपण प्रत्यक्ष यात्रेपूर्वीची संपूर्ण तयारी समजून घेणार आहोत. गिरनारची यात्रा ही केवळ श्रद्धेची नाही, तर शारीरिक आणि मानसिक तयारीचीही परीक्षा आहे. योग्य नियोजन केल्यास ही यात्रा अधिक सुरक्षित, सुखकर आणि संस्मरणीय ठरते. 1. यात्रेची योग्य वेळ. गिरनारला वर्षभर भेट देता येते. मात्र हवामानाचा विचार करून यात्रेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. परिक्रमेच्या पारंपरिक काळात भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे गर्दी, वाहतूक आणि निवासाची व्यवस्था यांचे नियोजन आधीच करणे योग्य ठरते. 2. शारीरिक तयारी. जर तुम्ही प्रथमच गिरनारला जाणार असाल, तर यात्रेच्या किमान 1 महिना आधी तयारी सुरू करा. दररोज 4 ते 6 किलोमीटर चालण्याचा सराव करा. हळूहळू चालण्याचे अंतर वाढवा. जिने चढण्याचा सराव करा. पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. संतुलित आणि हलका आहार घ्या. यामुळे शरीर यात्रेसाठी तयार होईल. 3. सोबत काय घ्यावे. यात्रेला जाताना अनावश्यक सामान घेऊ नका. आवश्यक वस्तू: पाण्याची बाटली, हलका नाश्ता, सुका मेवा, खजूर, चिवडा, टॉर्च, रेनकोट पावसाळ्यात, लहान फर्स्ट एड किट, वैयक्तिक औषधे, टॉवेल किंवा गमछा, ओळखपत्र. सामान जितके हलके, तितकी यात्रा अधिक सोपी. 4. कपडे कसे असावे. हलके आणि आरामदायी कपडे घाला. चालण्यासाठी योग्य पादत्राणे वापरा, जर अनवाणी जाण्याचा संकल्प नसेल तर. उन्हाळ्यात टोपी किंवा कॅप वापरा. रात्री थंडी असल्यास हलके जॅकेट सोबत ठेवा. 5. आरोग्याची काळजी. यात्रेच्या आधी पुरेशी झोप घ्या. रिकाम्या पोटी चालू नका. अति खाणे टाळा. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा गुडघ्यांचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 6. कोणत्या चुका टाळाव्यात. घाईघाईने चालू नका. पुरेसे पाणी पिणे. अनावश्यक वजन उचलणे. प्लास्टिक किंवा कचरा टाकणे. मोठ्याने आवाज करणे. वन्यजीवांना त्रास देणे. सहप्रवाशांशी वाद घालणे. 7. मानसिक तयारी. गिरनारची यात्रा ही संयमाची परीक्षा आहे. थकवा येईल, घाम येईल, कधी पाय दुखतील. पण अशा वेळी तक्रार न करता नामस्मरण करा. श्री गुरुदेव दत्त. हा जप मनाला नवी ऊर्जा देतो. 8. सेवाभाव ठेवा. जर वाटेत एखादा वृद्ध भाविक थकलेला दिसला तर त्याला आधार द्या. जर कोणाला पाण्याची गरज असेल तर मदत करा. यात्रा केवळ स्वतःसाठी नसून इतरांसाठीही प्रेम आणि सेवा व्यक्त करण्याची संधी आहे. 9. कृतज्ञता.
गिरनारची यात्रा पूर्ण झाल्यावर फक्त मी यात्रा पूर्ण केली एवढेच म्हणू नका, तर परमेश्वराचे, निसर्गाचे, सहप्रवाशांचे आणि सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार माना. कृतज्ञता हीच भक्तीची खरी सुरुवात आहे. आजचा संदेश. मित्रांनो, गिरनार यात्रेसाठी मजबूत शरीर आवश्यक आहे, पण त्याहून अधिक आवश्यक आहे मजबूत श्रद्धा, शांत मन आणि सेवाभाव. ज्याच्याकडे हे 3 गुण आहेत त्याच्यासाठी प्रत्येक पाऊल ही साधना बनते. पुढील भागात आपण गिरनार यात्रेतील दत्तभक्ती, नामस्मरण, ध्यान आणि यात्रेनंतर जीवनात कोणते बदल घडवावेत याविषयी सखोल चर्चा करू. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमा भाग 8. गिरनार यात्रा, दत्तभक्ती, नामस्मरण आणि अंतर्मनाचा प्रवास. श्री गुरुदेव दत्त. मागील भागात आपण गिरनार यात्रेपूर्वीची संपूर्ण तयारी, आवश्यक साहित्य आणि प्रथमच जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना जाणून घेतल्या. आज आपण गिरनार यात्रेतील सर्वात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, दत्तभक्ती, नामस्मरण आणि अंतर्मनाचा प्रवास. गिरनारची यात्रा केवळ पायांनी केली जात नाही, तर ती मन, बुद्धी आणि आत्म्याने अनुभवायची असते. अनेक भाविक सांगतात की गिरनारवर जाताना त्यांचे ध्येय फक्त शिखर गाठणे नसते, तर स्वतःला अधिक शांत, नम्र आणि भक्तिमय बनवणे असते. दत्तभक्ती म्हणजे काय? दत्तभक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणे नाही. दत्तभक्ती म्हणजे सत्याने जगणे, आईवडिलांचा आदर करणे, गुरूंचा सन्मान करणे, गरजूंना मदत करणे, अहंकार सोडणे आणि प्रत्येक क्षणी ईश्वराचे स्मरण ठेवणे. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनातून सेवा, ज्ञान, वैराग्य आणि समत्व यांचा संदेश दिला. यात्रेत नामस्मरणाचे महत्त्व. गिरनारच्या प्रत्येक पायवाटेवर तुम्हाला नामस्मरण ऐकू येते. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा जप केवळ ओठांनी नाही, तर मनापासून केला तर मनातील भीती, चिंता आणि अस्थिरता कमी होण्यास मदत होते. अनेक भाविकांसाठी हा जप यात्रेचा आत्मा असतो. ध्यानाचा अनुभव. परिक्रमा किंवा शिखर यात्रा पूर्ण झाल्यानंतर काही क्षण शांत बसा. डोळे मिटा. दीर्घ श्वास घ्या. दत्तगुरूंचे स्मरण करा. त्या शांततेत स्वतःशी संवाद साधा. अनेक यात्रेकरूंना अशा क्षणी मन प्रसन्न आणि स्थिर झाल्याचा अनुभव येतो. गिरनार आपल्याला काय शिकवतो? डोंगर चढताना आपण थांबतो, पुन्हा चालतो, कधी दमतो आणि पुन्हा उभे राहतो. जीवनही असेच आहे. कधी यश मिळते, कधी अपयश येते, कधी संकटे येतात. पण जो श्रद्धा सोडत नाही, तो शेवटी ध्येयापर्यंत पोहोचतो. यात्रेनंतर काय करावे? खरी परीक्षा यात्रा संपल्यानंतर सुरू होते. जर गिरनारने तुम्हाला संयम शिकवला असेल, तर तो घरीही जपा. जर सेवाभाव शिकवला असेल, तर समाजासाठी काहीतरी करा. जर नामस्मरणाची सवय लागली असेल, तर ती आयुष्यभर सुरू ठेवा. यात्रेत मिळालेली प्रेरणा दैनंदिन जीवनात उतरवली तरच यात्रेचे खरे फळ मिळते. दत्तगुरूंचा संदेश. दत्तभक्तीचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर, स्वतः चांगले जगा आणि इतरांनाही चांगले जगू द्या. द्वेषाऐवजी प्रेम, अहंकाराऐवजी नम्रता, रागाऐवजी संयम, स्वार्थाऐवजी सेवा. याच मार्गाने दत्तभक्ती फुलते. आजचा संकल्प. चला, आज आपण सर्वजण एक संकल्प करूया. रोज काही मिनिटे दत्तनामाचा जप करू. प्रत्येकाशी प्रेमाने वागू. निसर्गाचे संरक्षण करू. गरजूंना मदत करू. आणि संकट आले तरी श्रद्धा कधीही सोडणार नाही. समारोप. मित्रांनो, गिरनारची यात्रा संपते,
पण तिची शिकवण कधीच संपत नाही. पर्वतावरून खाली उतरल्यानंतरही त्या यात्रेने दिलेली नम्रता, शांतता आणि सेवाभाव आपल्या आयुष्यात कायम राहायला हवा. हीच गिरनार यात्रेची खरी कमाई आहे. पुढील भागात आपण गिरनार यात्रेबद्दल प्रचलित श्रद्धा, सामान्य प्रश्न, गैरसमज आणि त्यामागील वास्तव यावर सविस्तर चर्चा करू. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमा भाग 9. गिरनार यात्रेबद्दल प्रचलित श्रद्धा, सामान्य प्रश्न आणि प्रत्येक भाविकाने जाणून घ्याव्यात अशा महत्त्वाच्या गोष्टी. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण गिरनार यात्रेतील दत्तभक्ती, नामस्मरण आणि अंतर्मनाच्या प्रवासाबद्दल जाणून घेतले. आज आपण गिरनार यात्रेबद्दल अनेक भाविकांच्या मनात असणारे प्रश्न, काही प्रचलित श्रद्धा आणि त्यामागील वास्तव समजून घेणार आहोत. प्रश्न 1. गिरनार परिक्रमा प्रत्येकाने करावी का? होय, परंतु आपल्या शारीरिक क्षमतेचा विचार करून. गिरनार परिक्रमा सुमारे 35-36 किलोमीटरची आहे आणि गिरनार शिखर यात्रेत हजारो पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, हृदयविकार, दम्याचा त्रास किंवा गुडघ्यांचे आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. भगवंताला तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे नाही. प्रश्न 2. परिक्रमा अनवाणीच करावी का? काही भाविक श्रद्धेने अनवाणी परिक्रमा करतात. परंतु असे करणे बंधनकारक नाही. जर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य वाटत असेल, तर आरामदायी पादत्राणे वापरणेही योग्य आहे. श्रद्धा मनात असते, ती केवळ पायात नसते. प्रश्न 3. परिक्रमा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात का? अनेक भाविकांचा असा श्रद्धेचा अनुभव असतो की गिरनार यात्रेमुळे त्यांना मानसिक बळ, सकारात्मकता आणि आध्यात्मिक समाधान मिळाले. परंतु परिक्रमा ही चमत्कार मिळवण्याचा व्यवहार नाही. ती स्वतःमध्ये बदल घडवण्याची साधना आहे. प्रश्न 4. यात्रेत कोणता जप करावा? दत्त संप्रदायातील अनेक भाविक पुढील नामस्मरण करतात. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार शांतपणे नामस्मरण करू शकता. प्रश्न 5. यात्रेत सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? उत्तर 1. नम्रता. जर परिक्रमा करूनही अहंकार वाढला, तर यात्रेचा उद्देश पूर्ण झाला नाही. जर परिक्रमेनंतर सेवाभाव, प्रेम आणि संयम वाढला, तर ती यात्रा खऱ्या अर्थाने यशस्वी झाली. गिरनार आपल्याला शिकवणारे 5 महान धडे. 1. धैर्य. प्रत्येक पाऊल पुढे टाका. मोठे ध्येय एकाच उडीत गाठता येत नाही. 2. संयम. घाई करणारा थकतो. संयमाने चालणारा ध्येयापर्यंत पोहोचतो. 3. सेवा. स्वतःसाठी जगणारा आनंदी होऊ शकतो, पण इतरांसाठी जगणारा धन्य होतो. 4. श्रद्धा. मार्ग कठीण असला तरी श्रद्धा माणसाला पुढे चालण्याची शक्ती देते. 5. कृतज्ञता. प्रत्येक श्वासासाठी, प्रत्येक पावलासाठी आणि प्रत्येक संधीसाठी परमेश्वराचे आभार माना. गिरनार यात्रेचा खरा अर्थ. गिरनार म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास, अहंकार सोडण्याचा प्रवास, सेवा शिकण्याचा प्रवास आणि परमेश्वराशी नाते अधिक दृढ करण्याचा प्रवास. आजचा प्रेरणादायी संदेश. मित्रांनो, तुम्ही गिरनारला एकदा जाल किंवा अनेक वेळा जाल, यापेक्षा महत्त्वाचे हे आहे की गिरनारची शिकवण तुमच्या आयुष्यात किती उतरली. जर तुमच्या स्वभावात प्रेम वाढले, राग कमी झाला, सेवाभाव वाढला आणि दत्तनाम तुमच्या श्वासात सामावले, तर समजा तुमची यात्रा यशस्वी झाली. याच प्रेरणादायी विचारांसह आजचा भाग येथे संपवूया. पुढील आणि अंतिम भागात आपण गिरनार यात्रेचा संपूर्ण सार,
दत्तभक्तांसाठी अंतिम संदेश, भावपूर्ण प्रार्थना आणि प्रेरणादायी समारोप अनुभवणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गिरनार परिक्रमा भाग 10. अंतिम भाग. गिरनार यात्रा, जीवन बदलणारी साधना, अंतिम संदेश आणि भावपूर्ण प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या गिरनार परिक्रमा या संपूर्ण मालिकेच्या अंतिम भागात आलो आहोत. या मालिकेत आपण गिरनार पर्वताचा इतिहास, भगवान श्री दत्तात्रेयांचे महत्त्व, परिक्रमेचा मार्ग, नियम, तयारी, दत्तभक्ती, नामस्मरण, भक्तांचे अनुभव आणि यात्रेची शिकवण यांचा सखोल अभ्यास केला. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, गिरनार यात्रा आपल्याला नेमके काय शिकवते? गिरनार म्हणजे फक्त पर्वत नाही. गिरनार हा फक्त दगडांचा डोंगर नाही. तो श्रद्धेचा दीप आहे. तो तपश्चर्येची भूमी आहे. तो हजारो संतांच्या साधनेने पावन झालेला प्रदेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो प्रत्येक भक्ताला स्वतःकडे पाहायला शिकवतो. गिरनारवर जाणारा प्रत्येक जण एकच माणूस राहत नाही. तो काही ना काही शिकून परत येतो. जीवनातील प्रत्येक अडचण म्हणजे एक पायरी. गिरनारच्या पायऱ्या चढताना दम लागतो. पाय दुखतात. घाम येतो. कधी थांबावे लागते. पण आपण मागे फिरत नाही. कारण शिखर आपल्याला खुणावत असते. आपले आयुष्यही असेच आहे. संकटे येतील. अपयश येईल. लोक टीका करतील. कधी आपल्या जवळचे लोकही साथ सोडतील. पण ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो थांबत नाही. तो पुन्हा उभा राहतो. आणि एक दिवस ध्येय गाठतो. दत्तगुरूंचा खरा संदेश. अनेकांना वाटते की भक्ती म्हणजे फक्त पूजा, आरती आणि मंदिरात जाणे. परंतु दत्तगुरूंचा संदेश यापेक्षा खूप मोठा आहे. सत्य बोला. प्रामाणिकपणे कष्ट करा. आईवडिलांची सेवा करा. गुरूंचा आदर करा. गरीब आणि गरजूंची मदत करा. निसर्गाचे रक्षण करा. कोणाचाही द्वेष करू नका. हीच खरी दत्तभक्ती आहे. यात्रेनंतर काय बदलले पाहिजे? जर गिरनारला जाऊनही राग तसाच राहिला, अहंकार तसाच राहिला, स्वार्थ तसाच राहिला, तर यात्रा अपूर्ण राहिली. पण जर यात्रेनंतर मन शांत झाले, सेवाभाव वाढला, प्रेम वाढले आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री गुरुदेव दत्त या नामाने होऊ लागली, तर समजा गिरनारने तुम्हाला स्वीकारले. भावपूर्ण प्रार्थना. हे त्रिमूर्ती स्वरूप भगवान श्री दत्तात्रेय, आमच्या मनातील अज्ञान दूर करा. सत्याचा मार्ग दाखवा. आमच्यातील अहंकार नष्ट करा. सेवा करण्याची प्रेरणा द्या. संकटात धैर्य द्या. यशात नम्रता द्या. दुःखात संयम द्या. आणि प्रत्येक क्षणी तुमचे स्मरण करण्याची बुद्धी द्या. आमच्या कुटुंबात सुख, शांती आणि प्रेम नांदो. जगातील सर्व जीवांचे कल्याण होवो. श्री गुरुदेव दत्त. अंतिम संदेश. मित्रांनो, गिरनारची यात्रा संपते. परिक्रमा पूर्ण होते. पण भक्तीचा प्रवास कधीच संपत नाही. तो प्रत्येक दिवस नव्याने सुरू होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला मदत करता, तेव्हा तुम्ही गिरनारची परिक्रमा करत असता. जेव्हा तुम्ही आईवडिलांची सेवा करता, तेव्हा तुम्ही दत्तगुरूंची पूजा करत असता. जेव्हा तुम्ही सत्याचा मार्ग स्वीकारता, तेव्हा तुम्ही गिरनारच्या शिखराकडे वाटचाल करत असता. म्हणून गिरनार फक्त गुजरातमध्ये नाही. गिरनार प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात आहे. समारोप. जर ही संपूर्ण गिरनार परिक्रमा मालिका तुम्हाला आवडली असेल, तर ती आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि सर्व दत्तभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा.
कदाचित या मालिकेमुळे एखाद्याच्या मनात भक्ती जागेल, एखाद्याला जीवनाची नवी दिशा मिळेल आणि एखाद्याच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडेल. चला शेवटी सर्वजण भक्तिभावाने एकत्र म्हणूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्व दत्तभक्तांना श्री दत्तगुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्री गुरुदेव दत्त.